नमस्कार मंडळी, प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो गंभीर आहे बरं का. गंभीर विषय. तुम्ही थंबनेल पाहिला असेल, टायटलसुद्धा वाचलं असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहताय. व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल, चॅनल जर आपला प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक करून हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला तर जाऊया. मित्रांनो, काय गंभीर विषय आहे ना? हो, गंभीर विषय. की काल परवाच 2 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला की साहेब, ही आय डी आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळात नवीन आय डी द्यायला सुरुवात केली आहे काय, असा एक मेसेज आला मला पर्सनली व्हॉट्सअपला. आणि मी त्यांना तसाच लगेच रिप्लाय केला. अजूनपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळाने अधिकृतरित्या असं कुठेही नोटिफिकेशन नाही आहे, कुठेही जाहिरात म्हणजे असं काही सांगितलेलं नाही आहे की आय डी कार्ड वाटप सुरू झालेलं आहे, नवीन आय डी कार्ड मिळत आहे किंवा या सुरक्षा रक्षकांनी त्याचा सिरियल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर या सुरक्षा रक्षकांनी यावे आणि आय डी कार्ड घेऊन जावे, असं कुठे आहे का? नाही. मी त्याला त्वरित त्या रिप्लाय केला. आणखीन काय 1-2 सुरक्षा रक्षकांचे पर्सनली मला आले. काही ग्रुपवरती पण फिरायला सुरुवात झाली लगेच. आणि मग इथेच होतं, फार एक गंभीर परिस्थिती निर्माण होते आपल्याकडे. काय मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल साहेब, त्या आय डी कार्डचं सांगा की, बाकीचं कशाला सांगत बसले? ते महत्त्वाचं आहे. आय डी कार्डचं सांगणार व्हिडिओच्या शेवटी सर्व काही गोष्टी आपण एक एक मुद्दा घेऊया. हा गंभीर मुद्दा काय माहिती आहे का? आपल्याला एकतर माहीत नसतं, बरोबर आहे ना? तुम्हालाच विचारतो आहे, हो माहिती आहे का? नाही आहे ना? म्हणजे माहितीगार असतात त्यांना पहिले विचारा की बाबा, मी दुसऱ्याला फॉरवर्ड करतो आहे त्याच्या पाठीमागं ही सत्य आहे का? ज्यांनी कुणाची आहे त्याला विचारा, हे सत्य आहे का बाबा? मिळालेलं आहे का? आमच्यावरती विश्वास नसेल तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मग तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करू शकता की आय डी कार्ड मिळायला सुरुवात झाली की नाही, बरोबर आहे ना? मग माहितीच नाही आपल्याला तर ग्रुपवरती इकडे तिकडे फॉरवर्ड करून सगळं काय इतर लोकांच्या मनामध्ये जे खोटं आहे ते बिंबवलं जातं. आणि अशा खोट्या बातम्या असतात ना, फटाफट काही खोटं बोला, लगेच पटापट सगळीकडे व्हायरल होतं. थोडाही विचार करत नाहीत. कित्येक वेळा सांगितलं, हाच मेसेज नाही आहे आणि कित्येक असे मेसेज आहेत की जुने 3-3, 4-4 वर्षापूर्वीचे काही मेसेजेस आहेत ते सुद्धा मेसेज आत्ता फॉरवर्ड करतात. ते भरतीचं फॉर्म भरायचं, ते ह्याचं करायचं, त्याचं करायचं, जुने जे काय आहे ते फॉरवर्ड होतं आहे सर्वत्र. आणि त्याला काहीतरी नवीन हे केलेलं असतं. आजकाल काय माहिती आहे का मित्रांनो, AI हे जनरेट झालेलं आहे आणि त्याचा वापर जे आहे ते संपूर्णतः सर्वजण करत आहेत. आणि ते केल्यानं त्याचा दुष्परिणामसुद्धा असाच पद्धतीचा आहे. काहीतरी खोटं एखादं बनवायचं आणि ते पोस्ट करून टाकायचे. मग ते पोस्ट एकाकडून फटाफट सगळीकडे जातं. कित्येक सुरक्षा रक्षक आजही विचारतात की साहेब, ते भरतीचं फॉर्म निघाले, त्यामुळे भरतीचं ते असं झालं आहे, ते ऑनलाईनचं ते बंद झाले, पण दुसरी काही लिंक आली का? असंख्य अशी लोक विचारत असतात. त्यांना आम्ही हेच सांगतो की अधिकृतरित्या अजूनपर्यंत कुठेही जाहिरात झालेली नाही. मग अशा चुकीच्या बातम्या पसरवणं, ह्या सगळ्या काही गोष्टी होणं, याच्यावरती सुरक्षा रक्षक मंडळ काय करणार? तर नक्की त्याच्यावरती कारवाई होणार, नक्कीच होणार मित्रांनो कारवाई. आणि झालीच पाहिजे कारवाई. कारण अशा अफवा पसरवणं, हे अशा चुकीच्या गोष्टी फॉरवर्ड करणं, हे काही योग्य आहे का? नाही ना. मग त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे मित्रांनो. आम्ही सर्वजण असंच का म्हणतो या सगळ्या काही गोष्टी? कारण डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये मित्रांनो आता AI आलेला आहे. तुम्हाला काहीही तुम्ही AI जनरेट करून त्याचा गैरफायदा किंवा इतराची बदनामीसुद्धा होऊ शकते. अशा सगळ्या काही गोष्टी ह्या येत्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आता तुम्ही पाहतच असाल तर ते येत्या काळामध्ये पाहायलासुद्धा मिळेल. मग ह्या अशा सगळ्या गोष्टीवरती आळा घालण्याकरता शासनाने काय केले? शासनानं त्याच्या नियमावली ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. ते स्ट्रिक्टली त्याच्यावरती जे जातीवाचक असेल किंवा आपल्या धर्माबद्दल काहीतरी असेल किंवा अन्य काही गोष्टी ज्या इतर काही समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या काही वक्तव्य जर असतील, अशा सगळ्यावरती पाळत ठेवण्याकरता आपल्या महाराष्ट्र शासनानं त्याच्यावरती जे डिजिटल सगळ्या काही हँडल होतात, सगळ्या काही ज्या गोष्टी, व्हॉट्सअप असेल, आराताई असेल, तुमचं फेसबुक असेल, अन्य ट्विटर्स असेल,
सगळ्या काय गोष्टी जे इंस्टाग्राम असेल सगळ्या गोष्टीवरती त्यांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग सुरक्षा रक्षक मंडळ याच्यामध्ये हस्तक्षेप करणार का? सुरक्षा रक्षक मंडळ हे शासनाचंच आहे, शासकीय अधिकारीच आहेत, त्यांनासुद्धा तशा निर्देश आहेत शासनाचे. आणि मग सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा मित्रांनो असं काय एखादं प्रकरण झालं आणि ते मंडळाच्या जर अंगलट आलं किंवा आणखीन काही गोष्टी झाल्या तर नक्कीच आणि नक्कीच सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा अशाच पद्धतीने एक सोशल मीडियावरती जे काही पोस्ट होतात किंवा अन्य काय होतील त्याच्यावरती सुद्धा निर्बंध याच्या पुढे येत्या काळामध्ये निर्बंध येणार सोशल मीडियावरती सुद्धा. कारण तुम्ही कोणतीही अफवा जे आहे ते अफवा पसरवू नका. माझ्यापर्यंत किती सुरक्षा रक्षक मेसेज करतात, पर्सनली कॉल करतात, विचारतात. माझ्यापर्यंत जी काही माहिती येते मित्रांनो ती तुमच्यापर्यंत मी नक्कीच माहिती ठेवत असतो. जेवढी माहिती येते तेवढीच माहिती, ती भले कोणत्याही विषयाची असो. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येणारे साहित्य वाटप काय आहे बाबा, कधीपासून काय आहे का, साहित्य वाटप आहे का, त्याची माहिती आपण ठेवतो. ESIC संदर्भामध्ये आपल्याला ज्यावेळेस ESI संदर्भामध्ये माहिती मिळाली, कोणीही एकाही सुरक्षा रक्षक आणि एकाही सुरक्षा पर्यवेक्षक, आमच्या इथले जे सुरक्षा पर्यवेक्षक होते ते स्वतः भेटून त्यांनी अभिनंदन केलं की आपणच ह्या पहिला आवाज उचललात आणि आपण ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ हे जाहीर करायचं होतं त्याच्या आधीसुद्धा त्याची इन्फॉर्मेशन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणच प्रथमतः ठेवली. मित्रांनो हे सगळ्या काय गोष्टी आपल्यापर्यंत माहिती येत असते, सर्व काही गोष्टी होत असतात, परंतु जेवढी येते तेवढीच आणि सत्य माहिती ठेवणं हेच जरुरीचं आहे. बाकी 2 दिवस वेळ लागला तरीसुद्धा चालेल, मी 2 दिवस लेट एखादा व्हिडिओ बनवतो, परंतु पूर्णतः त्याची माहिती घेतो आणि मगच आपल्यासमोर ठेवतो. कोणत्याही गोष्टीची मी घाई गडबड कधीही करत नाही मित्रांनो. आजही सुरक्षा रक्षक, आज आत्ता थोड्या वेळापूर्वीच सुरक्षा रक्षकाचा जो कोल्हापूरमधला सुरक्षा रक्षक वारंवार कॉल करतो, साहेब ते भरतीचं असं आलेलं होतं आणि ते मला व्हॉट्सअपला आलं आहे बघा. म्हटलं काय आलं आहे मला पाठव. पाहिलं तर तो किती जुना गेल्या वर्षीचा GRचा त्याच्यामध्येच काहीतरी उलटपलट करून त्याचं कात्रण वगैरे पेपरच्या ह्याच्यामध्ये असलेलं असं पाठवलेलं आहे. आणि हे नवीन काय आलं आहे का, नवीन काय आलं आहे का, तर नवीन काही नाही आहे. आपण थोडेसे सुज्ञ आहोत, थोडंसं जागृत राहिलं पाहिजे. आपण ज्या समाजामध्ये वावरत आहोत मित्रांनो ते आता जग जे आहे ते डिजिटल आहेच आहे, ते आता AI जनरेट आहेत. आपण विचार करू शकत नाही. आपल्या विचाराच्या ही कृत्रिम जी बुद्धी आहे जे आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट असं इंटेलिजंट आहे हे की काही विचारू नका. तुम्ही काही मागात, काही माहिती त्याला विचारा, ते तुम्हाला माहिती देतं, भरपूरशी माहिती आहे. माझ्या जवळचे काही सुरक्षा रक्षक आहेत ते विचारते की साहेब अर्ज कशा पद्धतीने करायचा. मी म्हटलं आता तुम्हाला प्रवीण विटेकरची आवश्यकता नाही आहे, अर्ज लिहून द्या, अर्ज हे करा, काही आवश्यकता नाही. तुमच्याच मोबाईलमध्ये AI आहे, त्यालाच विचारा की मला अशा अशा पद्धतीनं अशा अशा ठिकाणी अर्ज करायचा आहे, तर मी कशा पद्धतीने करावा आणि माझा विषय हा आहे. तुमचा सर्व काही अर्ज ते बनवून तुम्हाला देतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल, मेडिकलची औषधाची माहिती हवी असेल, आपल्याकडे काही औषध असतील, माहिती नसेल आपल्याला काही हे औषध हे कशासाठी आहेत, हे गोळ्या कशासाठी आहेत, तुम्ही ते विचारा, तुम्हाला ते सांगेल. असंख्य अशा काही गोष्टी मित्रांनो आता ह्या पुढे येत आहेत. आणि म्हणूनच त्याचा उपयोग जो आहे तो झाला पाहिजे, दुरुपयोग नाही झाला पाहिजे. चांगल्या गोष्टी चांगल्याकरता घेतल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल साहेब एवढं सगळं काय विचारता आणि एवढं सगळं काय सांगता, मग त्या ID कार्डचं सांगा ना, महत्त्वाचं आहे होते सर्व काय. ID कार्डचं फार महत्त्वाचं आहे ना. आत्ता तुमच्या सर्वत्र आहेच ना ID कार्ड. ज्याच्याकडे आत्ता ID कार्ड नसेल त्यानं टेम्पररी ID कार्ड मिळते. ज्याच्या ID कार्ड हरवले असेल त्यानं पहिलं FIR पोलीसमध्ये जाऊन त्याची नोंद करावली की ते हरवलेलं आहे म्हणून. ज्या जवळचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो ते नोंद करायची आहे पोलीस स्टेशनला आणि ते सुरक्षा रक्षक मंडळामध्ये टेम्पररी ID तुम्हाला दिली जाते. आणि ID दिल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही वस्तू किंवा काही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मिळणार नाहीत आणि मिळतही नाही आहे. त्यामुळे ID फार महत्त्वाचे आहे. ते डुप्लिकेट वगैरे बनवणं आता सोडा सगळ्या काही गोष्टी, त्याच्यावरतीही निर्बंध येणार. कारण आता जग काय आहे ते AI जनरेटर सगळ्या काही गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती सुरक्षा रक्षक मंडळ कठोरात कठोर कारवाई करणार म्हणजे करणार, लक्षात ठेवा. म्हणून ही सूचना आधीच तुम्हाला देतोय. आता ID कार्डचा विषय घ्या. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नवीन बनलेले ID कार्ड आलेत का? हो आलेले आहेत. त्याचं जे कृतीने आहे ते चाललेलं आहे. म्हणजे काय तर ते सिरियल नंबरप्रमाणे लावायचे का रजिस्ट्रेशन नंबरप्रमाणे लावायचे, कुणाला कशा पद्धतीने द्यायचं त्याचं जे आहे ते ID कार्ड्स आत्ता ते बनवायला लागलेले आहेत. त्याचं बनवलं की ते जे आपला डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंट आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष
किंवा आपले जे सिनियर ॲडमिनिस्ट्रेशन आहेत त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाचे त्यांच्याकडे जातील आणि त्यांना सांगतील की आम्ही हे सर्व काही या पद्धतीने ठेवलेले आहेत आणि ही सूचना जी आहे ते सिरियल नंबरप्रमाणे असो किंवा रजिस्ट्रेशन नंबरप्रमाणे असो, या रजिस्ट्रेशन नंबरप्रमाणे येथेपर्यंत एवढी आय डी कार्ड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच सुरक्षा रक्षकाने ते आय डी कार्ड घेऊन जाण्यात यावेत ह्याची नोटीस सुरक्षा रक्षक मंडळ हे लवकरच काढेल मित्रांनो. आय डी कार्ड आलेले आहेत ते काढूया. आता तुम्ही म्हणाल की जे सुरक्षा रक्षकाचं आय डी कार्ड व्हायरल होत होतं ते काय, मी सांगितलं ना तुम्हाला, काही होऊ शकतं किंवा काही सगळ्या काही गोष्टी आहेत. अशा काही चुकीच्या गोष्टीवरती कोणीही विश्वास ठेवू नका. सुरक्षा रक्षक मंडळ अधिकृतरित्या सर्व काही सांगतच असतं. त्याच्या आधी आम्हालाही समजतं, परंतु आम्हीही ते जाहीर करायच्या आधी सगळ्या काही गोष्टी शहानिशा केल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टी जाहीर करत नाही. आणि कुठं चुकून झालं असेल तर मी ती माफीच मागतो सर्वांची, कारण आपले सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे माफी मागायला काय, चुकून एखादी गोष्ट मनुष्य आहे आणि मनुष्य म्हणले की सगळ्या काही गोष्टी चुकत असतो, पण त्या चुकातून आपण सुधारलं पाहिजे, शिकलं पाहिजे, काय तर आपल्या पुढे आलं पाहिजे. या चुकातूनच आपण शिकत मित्रांनो जातो. आणि म्हणूनच व्हॉट्सअपवरती ज्या काय आता मेसेजेस फिरत आहेत मित्रांनो, व्हॉट्सअप वापरणं, फेसबुक वापरणं बंद करा. फार कमी प्रमाणात वापरायला चालू करा. आता आपण आराताई वापरतो आणि आराताईवरती आपण एक ग्रुप बनवला आहे. तो ग्रुप आहे आपल्या भारतामध्येच हे बनलेलं ॲप्स आहे, अतिशय सुंदर आहे. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ते वापरायला सुरुवात करा. आराताई घ्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही मेसेजेस सेव्ह आणि सिक्युअर आहे. हे व्हॉट्सअप, फेसबुक हे विदेशी, अमेरिकेचं आहे, भारताचंच नाही आहे, बाहेरच्या देशातलं आहे. सर्व बाहेरच्या देशामध्येच चाललं आहे आणि आपल्या देशात आपण प्रगती म्हणतो आहे. इसने क्या किया, उसने क्या किया, कधी सांगितलं तर तुम्ही पण हसाल. आम्ही काय करतो आहे, दुसऱ्यावरती बोट ठेवण्यापेक्षा आपण काय करतो आहे, स्वदेशी वस्तू किती वापरतो आहे. आज कोल्ड्रिंक्स गरम झाले म्हणून कोल्ड्रिंक्स पिताना थम्सअप, कोल्ड्रिंक्स, मी काय ते बोललो म्हणून काय प्रमोशन करतो आहे अशातलं नाही. पण आपल्या इथं जे शेतकरी राबतो, दूध बनवतो, दही बनवतो, ताक बनवतो, लस्सी बनवतो, अरे ते प्यारे, ते आहे आपल्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आपल्या इथंच ती अर्थव्यवस्था जी आहे ती इथंच सर्व काही राहील, पैसा इथंच सर्व काही तो खेळत राहील, शेतकऱ्याची उन्नती होईल. आपण शेतकऱ्याचेच मुलं आहोत. ते पिणं बंद करा मित्रांनो. ते पिणं शरीरासाठी घातक आहे आणि हे पिणं, दूध पिणं, दही, ताक, लस्सी, ह्या सगळ्या काही गोष्टी आत्ता ह्या उन्हाळ्याच्यामध्ये शरीरासाठी. लिंबू पाणी पीत चाला, लिंबू आपल्या इथंच बनतात, आपले शेतकरी लिंबू खरेदी करतात, विक्री करतात. ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या चांगल्या आहेत की नाही, ह्या अशा काही आरोग्यदायक गोष्टी असतात, त्या आपल्या काळजी घेणं जरुरीचं आहे. आता उन्हाचा जो पारा आहे तो चढला आहे आणि आपण उन्हामध्ये काम करतो आहे, आपण बाहेरच्या ह्याच्यामध्ये काम करतो, त्यामुळे काळजी घ्या. आपली सर्वांची काळजी जरूर घेतली पाहिजे मित्रांनो. तुर्तास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुम्हाला आपण अनेक सुरक्षा रक्षक त्या पगारवाढीविषयी प्रश्न निर्माण करतात की साहेब ते पगारवाढ होईल ना, असं का प्रश्न विचारतात, हा मला प्रश्न पडला आहे. का प्रश्न विचारतात असा तो मला प्रश्न पडला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर उलगडलं की मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर तो सुद्धा विषय ठेवणार. तुर्तास थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद.